नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आपला रमेश सारथी गोरा राजाची ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, आपण सोप्या रीतीने सोप्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी ग्रामर शिकत आहोत. अगोदरच्या वर्गात साधा वर्तमान काळ आपण पाहिला आणि मित्र हो, मी शिकवत चाललोय. ओके, परंतु तुम्हाला जर समजा काही अडचण असतील, तुम्हाला समजा काही प्रश्न असतील, कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाईप करा आणि तुमचे प्रश्न पाठवा. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देतोय. आणि तसेच मित्र हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्याने काय होतं मित्र हो, हे म्हणजे तुम्हाला आवडलं आणि इतरांपर्यंत पोहोचतंय व्हिडिओ. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केला आणि सबस्क्राईब करते वेळेस सबस्क्राईब करा आणि नंतर जे बेलचं आयकॉन येते ते बेलच्या समोर ऑल असते, त्या ऑल त्याचा स्पर्श करा. तुम्हाला पुढचा प्रत्येक व्हिडिओ येत राहतोय. आणि विद्यार्थी मित्र हो, हे पूर्ण मोफत आहे. कुठलं हे पूर्ण तुम्हाला फ्री आहे. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके फ्रेंड्स. आणि हा ठीक आहे, अजून एक मला सांगायचं होतं. मी नेहमी विद्यार्थ्यांना आणि परीक्षा जे स्पर्धा परीक्षा लिहिणारे जे उमेदवार असतात त्यांना मी सल्ला देतोय. आणि आज मी एक पाऊल पुढे टाकतोय. जे आपले पालक आहेत, पालकांना एक नम्र आव्हान आहे. जे पालक याच्यातल्या बहुतेक पालकांना म्हणजे इंग्रजी येतोय, लहानपणी शिकलेले आहात, येतंय, परंतु कधी कधी काय होतं म्हणजे आपण विसरतोय. असे जे विसरलेले पालक असतील आणि अजून काही पालक असतात त्यांना लहानपणी शिकण्याची संधी भेटलेली नसते, त्यांना ही सुवर्ण संधी आहे. विशेष करून मी त्या आईवडिलांना सांगतोय ज्यांना वेळ आहे, म्हणजे शिकण्याचा वेळ आहे, असे आईवडिलांना नम्र विनंती आहे, नम्र आव्हान आहे, तुम्ही शिका आणि मुलांना शिकवा. हे खूप सोपं आहे. आपल्या मुलांना शिकविण्यात आनंद वेगळाच असतोय. आणि मी कधी कधी पाहतोय मुलं वाचतात, अभ्यास करतात, ग्रामीण भागातले आपल्या खेड्यातले पोरं वाचतात, अभ्यास करतात, परंतु त्या काही ग्रामीण भागातले काही पालक जे असतात त्यांना समजत नाही आपले पल्ले काय वाचतायत, मुलं काय वाचतायत. समजा आपण जर हे थोडस इंटरेस्ट वाढवलं, थोडं आपण पाहिलं, थोडं आपण शिकलं तर आपल्याला समजतोय आणि आपल्याला आपल्या मुलांना शिकवता येत आहे. म्हणजे हे फक्त कशासाठी तुम्हाला शिकायचं आहे, आपल्या मुलांना शिकविण्यासाठी शिका. सो आता मी तुम्हाला टास्क दिला, एक काम दिला म्हणून काही अन्यथा काही समजू नका. फक्त मुलांसाठी एवढं तुम्ही जमलं तर करा. ठीक आहे, आपण पुढे वर्गात जाऊया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मित्र, अगोदर आपण साधा वर्तमान काळ बघितला, आता हे चालू वर्तमान काळ लिहून घ्या. मग चालू वर्तमान काळामध्ये वाक्यरचना कशी असते, कशी लिहितोय, तर इथं ह्याचं सूत्र फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING. मित्र, आपला सब्जेक्ट माहितीये, आई, वी, यू, दे हे सब्जेक्ट आहेत. इथं बी एक नवीन आलेलं आहे. इंग्रजी ग्रामर मध्ये टू बी जे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतो. इथं त्याचे 8 रूप आहेत, 8 फॉर्म्स. बी हॅज 8 फॉर्म्स. बी म्हणजे आहे, असणे, राहणे. तर बी चे 8 फॉर्म कोणते बघूया आपण. बी एक, एम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, बीइंग. हे 8 फॉर्म बी चे आहेत मित्र. म्हणजे हे कंटिन्युअस टेन्स मध्ये हे 8 फॉर्म्स पैकी एक फॉर्म इथं येतोय. तर कोणतं कोणतं येतं आपण वाक्यरचनामध्ये शिकूया. सो बघूया वाक्यरचना काय म्हणताय. आय एम रायटिंग. आय एम रायटिंग. मी लिहित आहे. सध्या चालू आहे. साधा म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणजे काय, जे कार्य सध्या चालू असतात ते कार्य व्यक्त करण्यासाठी आपण म्हणजे हा चालू वर्तमान काळाचा वापर करतोय. सो आता आपण जे काम करतो, फॉर एक्झाम्पल मी शिकवित आहे, तुम्ही शिकत आहात, ह्याला म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो आय एम रायटिंग, मी लिहित आहे. आय एम नॉट रायटिंग, मी लिहित नाही. आणि हे आय एम नॉट रायटिंग निगेटिव्ह झाला बेटा. आणि इथं एम सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून इथं दुसरं सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेलं नाहीये. ते साध्या वर्तमान काळामध्ये आपण डू घेतलं होतं, बहुतेक तुम्हाला लक्षात असेल. डू किंवा डज घेतला आपण, इथं गरज नाहीये. आणि प्रश्नार्थी वाक्य एम आय रायटिंग, इथं दुसऱ्या प्लेसवर असलेल्या एम पहिल्या प्लेसमध्ये आला, पहिल्या प्लेसवर असलेल्या सर्वनाम इथं आला. हे डायरेक्ट इनडायरेक्ट शिकते वेळेस अत्यंत महत्वाचं आहे, तेव्हा कामाला येतोय, लक्षात ठेवा.
एम आय रायटिंग, मी लिहित आहे का? WH क्वेश्चन, व्हॉट एम आय रायटिंग, मी काय लिहित आहे? हे अशा प्रकारे मित्र हो एका वाक्याच्या नकारार्थी वाक्य होते, प्रश्नार्थी वाक्य होते, WH क्वेश्चन होते, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य होतोय. किती वाक्य मला करता येतात? फक्त आपल्याला बेस, पाया पक्का पाहिजे. जर तुमचा पाया पक्का असेल तर त्या पायावर तुम्ही कितीही विटा रचू शकता. सो अशा प्रकारे मित्र हो हे जे वी यू दे, वी आर रायटिंग, वी आर नॉट रायटिंग, आर वी रायटिंग, यू आर रायटिंग, यू आर नॉट रायटिंग, आर यू रायटिंग, दे आर रायटिंग, दे आर नॉट रायटिंग, आर दे रायटिंग. अशा प्रकारे तुम्ही वाक्यरचना करू शकता. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तसेच ही इज रायटिंग, मित्र हो ही नंतर आर येत नाहीये, लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळामध्ये देखील ही शीट जेव्हा आला तेव्हा आपण क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लावलो. तसेच ही इज रायटिंग, ही इज नॉट रायटिंग, इज ही रायटिंग, शी इज रायटिंग, शी इज नॉट रायटिंग, इज शी रायटिंग, इट इज रायटिंग, इट इज नॉट रायटिंग, इज इट रायटिंग. अशा प्रकारे वाक्यरचना होतो मित्र. सो चालू वर्तमान काळामध्ये हे वाक्यरचना आहे. लिहून घ्या, लक्षात ठेवा. जर काही अडचण असेल, काही शंका असेल, कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा. सो मित्र हो आता ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सेसचे उपयोग काय, युजेस काय बघूया लगेच. This tense is used for the actions which are going on now. Which are going on now. NOW, now म्हणजे आत्ता. सध्या जे काम चालू आहेत, सध्या जे कार्य चालू आहेत, ते कार्य दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळाचा वापर करतोय. एक्झाम्पल पहा बेटा. वी आर लर्निंग इंग्लिश ग्रामर. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत आहोत. मी शिकवित आहे, तुम्ही शिकत आहात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मदर इज कुकिंग. आई स्वयंपाक करीत आहे. अशा प्रकारे जे सध्या काम चालू आहेत तेच व्यक्त करायचे. नंतर दुसरा उपयोग बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऑल्सो युज्ड टू एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऑल्सो युज्ड टू एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन्स. फ्युचर ऍक्शन्स म्हणजे भविष्य, भविष्यात घडणारे जे कार्य असतात ते व्यक्त करण्यासाठी देखील हा म्हणजे हे जे काळ आहे ते वापरतात. आता आपल्याला वाटेल सर भविष्य व्यक्त करण्यासाठी भविष्यातलं वाक्य असतील ना? हो आहेत. परंतु इंग्रजी लोक इंग्रजीमध्ये ज्या प्रकारे साधा वर्तमान काळामध्ये आपण पाहिली होती तसे चालू वर्तमान काळामध्ये देखील फ्युचर व्यक्त करतात. कसे बघूया. एक्झाम्पल बघा. आय एम गोइंग टू नांदेड टुमॉरो. हे आय एम गोइंग आहे. आय एम गोइंग हे आय एम जे रायटिंग आहे तसे आय एम गोइंग ही मूळ आहे बेटा वाक्य. आणि पुढचं आय एम गोइंग टू नांदेड, मी नांदेडला जात आहे. आणि कधी? टुमॉरो म्हणजे उद्या. समजा इथं टुमॉरो हे जे शब्द नसेल तर आय एम गोइंग टू नांदेड, मी नांदेडला जात आहे, सध्याची होते आत्ताच. परंतु टुमॉरो लिहून काय केलं माहितीये, मी उद्या नांदेडला जात आहे. हे आय एम गोइंग टू नांदेड हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. याच्यात टुमॉरो एक शब्द लिहून ह्याला काय केलं त्यांनी, फ्युचरचे ऍक्शन दर्शवले त्यांनी. आय एम गोइंग टू नांदेड टुमॉरो, आय एम गोइंग टू मुंबई डे आफ्टर टुमॉरो. असे वाक्य करता येतं. भविष्यातले जे कार्य आहेत या वाक्यात सांगता येते. दुसरा, शी इज विजिटिंग इंडिया नेक्स्ट मंथ. शी इज विजिटिंग इंडिया इन नेक्स्ट मंथ. बहुतेक ती बाई फॉरेन मध्ये कुठेतरी आहे, पुढच्या महिन्यात ते भारताला यायली. इन नेक्स्ट मंथ हे जे इन नेक्स्ट मंथ आहे, इन नेक्स्ट मंथ फ्युचरचा फ्रेज आहे. ह्याच्यामुळे आपल्याला ह्याचा अर्थ काय बोलतो, भविष्यात घडणारे ऍक्शन आहे. सो विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्यरचना आणि याचे उपयोग लिहून घ्या, पाठांतर करा. काही अडचण असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. सो मित्र, इथं आपण थांबूया. पुढच्या क्लासमध्ये पुढच्या एक टॉपिकना आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.